माजी आमदार रवींद्र धंगेकर सातत्याने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांवरती आरोप करतायत। आज देखील ट्विटरच्या माध्यमातून नवीन आरोप जो आहे तो रवींद्र धंगेकरांनी केलेला पाय। हा आहे ना, तुमचा नंबर आहे ना साहेब माझ्याकडे। मी पाहतोय टीव्हीवर चांगले लाईन घेतली हो असं का सगळं खराब जरी झालं ना तरी एक जण जो सत्य बोलतो त्याला फ्युचर भविष्य असतं। फक्त त्याने आपल्या अंगलट काहीतरी आणि काही जीवाला फटका बिटका होण्याची नाही, आता त्याची तयारी ठेवलेली आहे आणि तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे मला काय अडचण वाटत नाही। तुमचे आशीर्वाद जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी लढत राहणार आहे। हा यांचा फार मार चाललाय आपल्या गांधी भवनला परवा मागच्या आठवड्यात काही कारण नसताना बुलडोझर आणले। त्याच्यामध्ये ती बया आहे कुलकर्णी आणि हा आहे तो दादा म्हणतात उन्माद चाललाय, त्यांचा उन्माद चाललाय साहेब। हा त्यांना त्या जमिनीवर डोळा आहे, जमिनीवर डोळा आहे। 6 एकर आपल्याकडे असा पीस आहे की जिथे खेळ चालतात, प्रदर्शन चालतात, रविवारचा बाजार असतो, आठवडे बाजार मुद्दामच ठेवली ती त्याच्यावर फार डोळा आहे त्याचा। आणून काही पाडली ना आमची जुनी म्हणजे नुकसान करायचं होतं, ही दुसरी वेळ आहे हो। आणि आधी नोटीस नाही काय नाही मागे दिली होती आम्ही वर्षापूर्वी, त्याच्यात आलंच की अरे त्याला उत्तर दिलं ना आम्ही, ते उत्तर दिल्यावर त्याला परत बोला ना तुम्ही। नाही, याच्यामध्ये बघा ते बडेकर असतील, ते गोखले असतील, उन्माद चालवलेला आहे आणि सगळे 2 नंबरचे व्यावसायिक यांच्या आजूबाजूला आहेत आणि हे सातत्यानं पुण्याचे लचके तोडण्याचं काम करतायत आणि तुमच्यासारखी लोकांचं बी, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं बी आवाज बंद करण्याचं काम करतात। तर एकदा आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन त्याच्यावर त्या मला रात्री फोन केला होता, त्या आपल्या हे होतं ना साथ होती करोनाची, 0 मिनिटात मी त्याला दिलं। 1.5 वर्ष होतं त्याकडे, त्याचंही काय मी त्याला एवढंच म्हणालो की आम्ही खर्च करतोय साफसफाई पाणी आणि मला ऑफिस तर पगार द्यावाच लागतो आणि उत्पन्न तर काहीच नाही करोना काळात, तर तुम्ही टॅक्स नका लावू। तसं नाही ना करताय ना, म्हणजे तुम्हीच वापरताय, तुम्ही टॅक्स घ्यायचं नाही करताय। भेटू मग एकदा, मी येतो भेटायला तुम्हाला। हो पण तू चांगलं चाललंय, माझं अगदी पूर्ण पाठिंबा सर्व। हो सर, हो सर, हो सर, हो सर। अच्छा ओके, एक नंबर चल दीप लगेच ऑन एअर फ्रेम ऑन एअर चल। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती सातत्याने माजी आमदार रवींद्र धंगेकर आरोप करतायत आणि वेगवेगळे आरोप करत असताना त्यांच्याकडून पुरावे देखील जे आहेत ते लोकांसमोर मांडले जात आहेत। आपल्यासोबत स्वतः माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। आज नवीन ट्विट केलंय तुम्ही, ट्विट करून एक गाडी दाखवली आहे, ती गाडी मुरलीधर मोहोळ वापरत होते असं सांगितलं जात आहे। नेमके काय पुरावे तुम्ही लोकांसमोर मांडताय, ती गाडी नेमकी कोणाची होती, काय ट्विट केलंय? बघा, विषय असा आहे की पुणे शहरातली गुन्हेगारी आणि पुणे शहरामध्ये जैन मंदिर ज्या पद्धतीनं ह्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला, एक संस्था मोडीत काढण्याचं पाप केलं, त्याच्याविरुद्ध बोलणं गैर नाही। पण मी सातत्यानं ह्याच्यावर बोलल्यानंतर त्यांचे 2च वाक्य आहेत, एक तर ते निवडणुकीत हारलेत आणि दुसरी गोष्ट ते वैफल्यग्रस्त झालेत। हे 2च वाक्य ऐकायला मिळतात। पण पुणेच्या गुन्हेगारीत रोज पुणे शहरात मुडदे पडतात, त्याच्यावर ते तुमच्याशी बोलत नाहीत। काल मी त्यांची एक कुठंतरी प्रेस ऐकली, त्याच्यामध्ये ते म्हणले की गोखले माझे मित्र आहेत आणि राहणार, म्हणजे भीष्म प्रतिज्ञा केल्यासारखं सांगितलं आणि त्याच्या कृत्याला त्यांचा पाठिंबा आहे। त्यांच्या कालच्या बोलण्यात त्याच्या कृत्याला पाठिंबा आहे, म्हणजे ह्यांची त्याच्याबरोबर लागेबांधी आहे, विषय संपलेला आहे। ह्याच्यावर उत्तर आता मी काय देऊ शकत नाही। पण त्याच्यानंतर मी बडेकर नावाचा बिल्डर आहे आणि मुरली मोहोळ जे आपले खासदार आता जे तवाचे महापौर आहेत, त्यांच्या गाडीवर लोगो हा महापौरचा, म्हणजे आमची महापौरांची इब्रत, म्हणजे जी इज्जत आहे ही त्यांच्या इथं घाण ठेवताना आपण बघितले। आणि मग त्याचा रिपोर्ट सेट मी तुम्हाला त्याचं ट्विटवर केलं की गाडी कोणाची, नंबर कोणाचा, कोणाच्या गाडीवर आहे, म्हणजे बिल्डरांच्या दारामध्ये महापौरांची गाडी, महापौरांचा लोगो, महापौरांची इज्जत त्यांच्या दारात घाण ठेवली। ह्याचं आता उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आता ते परत म्हणतील हे वैफल्यग्रस्त आहेत, ह्याला कामच नाही। पण तुमच्याकडे पुरावे काय आहेत असा प्रश्न विचारला जातोय सातत्याने। आता ह्याच्या पुढं काय, त्यांना गाडीचा लोगो आहे, गाडीतून उतरता नाही, गाडीचा नंबर आहे, गाडीचा रिपोर्ट आहे, आता ह्याच्यावर काय देऊ शकतो मी?
तुम्ही सातत्याने आपण मागील काही दिवसांपासून पाहिले की जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भात बोलत होता. जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भात बोलत असताना तुम्ही सांगितलं की यांची ह्या संबंधात पार्टनरशिप आहे. ते म्हणाले की मी पार्टनरशिप नाही आहे, मी त्यातून बाहेर आलेलो आहे. त्याच्यामध्ये हा लुटूपुटीचा खेळ आहे. त्यांनी एवढं येड्यात कारणं, एवढे पुणेकर या महाराष्ट्रातील नागरिक आहे, एवढे त्यांना वाटतं एवढे येडे नाहीत. त्यांना म्हणजे आमच्या सहित त्यांना जे वाटतं ते मानसिक संतुलन बिघडलं. सगळे येडे नाहीत, शहाणे बी लोक या देशामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत. तर त्यांनी सगळ्यांना येड्यात काढू नये. लोकांना सगळं कळतं आहे. तुम्ही किती पाळायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला जनता सोडणार नाही. हे सगळे तुम्ही आरोप करताय, हे आरोप जर का खरे ठरले नाहीत तर मग काय? आता पडेकरांच्या गाडी फोटो आहे, त्यांचा रिपोर्ट आहे, गाडी कोणाची काय सगळं जॉईंट टाकलं आहे. आता जर हे खोटं असेल तर मग ह्याच्या पुढची मी उत्तरं काय तुम्हाला पुरावे देऊ शकत नाही. ज्या पद्धतीने जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भामध्ये स्टेटस्को मिळाला त्यानंतर तुम्ही एकनाथ शिंदेंशी काय बोलणं केलं का? कारण का तुम्हाला सातत्याने सांगितलं जात होतं की तुमच्यावरती कारवाई केली जाईल पक्षाकडून. तुमच्यावरती हे आरोप केले गेले होते की तुम्ही जाणून बुजून महायुतीमध्ये जो आहे तो वाद निर्माण करताय. आता ह्याच्यामध्ये चूक झाली हे थोडं तर निष्पन्न झालं. त्याला स्टे काय स्टेटस्को काय दिला तो? म्हणजे ही लक्षात आलं की आपण चोरी व्यवस्थित केलेली तरी कुठंतरी धागेदोगरे राहिलेत. आता याला स्टे द्या आणि सगळं शांत करा. आमचं शांत करा ना, हे सगळं हा जो झालेला यावरच रद्द करा आणि सन्मानाने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं हॉस्टेल मोठ्या प्रमाणात करा की जेणेकरून महाराष्ट्रातले सगळे जैन समाजाचे युवक त्या ठिकाणी येऊन शिक्षण घेतील. तुम्ही स्वतः बोलणार आहात का? कारण का मुख्यमंत्री तुम्ही महायुतीमध्ये आहात, मुख्यमंत्र्यांना तुम्हाला भेटू शकता. तुम्ही मुख्यमंत्र्यांना हे सगळं प्रकरण सांगणार आहात का? पुणेकरांसाठी तुम्ही हा सगळा आवाज उठवता असं सांगताय. पुणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटून या सगळ्यामध्ये आवाज उठवणार आहे? ह्याच्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले की मी त्यांच्या बॉसला सांगतो. म्हणजे मी काय बोलतो हे त्यांच्या लक्षात आलं आहे. मी काय बोलतो हे त्यांच्या लक्षात आलं आहे. तर आता त्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा. एक तर त्यांनी सांगायचे की दंगेकर ग बस, नाही तर मोहळला म्हणा चोऱ्या करू नको. एवढे दोन त्यांना उत्तर त्यांच्याकडे आहेत. ते कुठलं उत्तर त्यांनी द्यायचं ते ठरवलं. माध्यमांमध्ये हे सगळे आरोप करताय, कायदेशीर प्रक्रिया काय अवलंबायची आहे का? कारण का ह्यामध्ये जर का मुरलीधर मोहोळ दोषी असतील तर या कायदेशीर चौकटीत मी जर गेलो तर वर्षानुवर्षे कायदेशीर चौकट चालू राहील आणि ह्या जैन मंदिर सगळं गिळंकृत होईल. तर ही रस्त्यावरची लढाई, लोकशाहीची लढाई ही त्यांना पूरक राहील असं मला वाटतं आहे. तुमच्यावरती नवनवीन आरोप भाजपकडून केले जात आहेत. आज सकाळी देखील अशाच पद्धतीने आरोप केला गेला की तुम्ही सुद्धा जमीन एक बळकवलेली आहे, तुम्ही जामिनावरती सुटलेला आहात त्या सगळ्या प्रकरणामध्ये. तुमच्यावर देखील आरोप केले. तुम्ही एक जाहिरात दाखवली, मुरलीधर मोहोळ एका बिल्डरची जाहिरात करताय, तर तुमची सुद्धा जाहिरात काढली, तुम्ही देखील जाहिरात करता. तुम्ही आरोप केले जमीन ह्यांनी बळकवली, तुम्ही देखील जमीन बळकवली असा आरोप केला आणि तुम्ही त्यामध्ये जामिनावर सुटला. नाही, जामीनवर आहे असं त्यांना माहिती आहे ना. तर ज्यांना माहिती आहे त्यांनी माझ्याकडे कागदपत्र घेऊन मी त्यांना उत्तर देईल. म्हणजे मी मला जर बोलवलं मोहलं नाही तर मी त्यांच्याकडे जाईन. मी जामीनवर आहे, कुठल्या केसवर आहे, काय आहे, कुठं काय झालं ते सगळं त्यांनी डिटेल द्यावं, मी त्याचं उत्तर देईल. पण मला जामीनच नाही कुठं, तर मी काय त्यांना उत्तर देणार? आणि माझ्याकडे किती गुन्हे आहेत? अजून 10-20 गुन्हे होऊ शकतात. आता माझी त्यांची तयारी आहे. कारण सत्ता त्यांच्या हातात आहे आणि सत्ता त्यांच्या दारात गुलाम म्हणून राहिली. हा त्यांचा जो भ्रम आहे. कधीतरी सत्ता एकदा उठून दुसऱ्याच्या दारात जाईल त्यावेळेला ह्यांची अवस्था काय होईल हे त्यांनीच. आता ते सत्ता कायम कोणाच्या दारात नाही, कधीतरी ती उठून दुसऱ्या दारात जाते ना. तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय मोहोळांची? आता किती वेळा करायची, किती वेळा करायची? लाज नावाचा शब्द जर त्यांना असेल तर त्यांनी तो घ्यावा, नाही तर सोडून द्यावा. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात, एकनाथ शिंदेंना भेटणार आहात, भेटून हे सगळं प्रकरण सांगणार आहात? कारण का तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्यावरती पक्षातून कारवाई होईल, तुम्ही महायुतीच्या विरोधात बोलताय, युतीमध्ये कुठेतरी द्वेष निर्माण होतो आहे सगळ्यामुळे. नाही, युतीचा मी विशेष बोलत नाही. भारतीय जनता पार्टी पक्षाचा मी आदर करतो. एक पक्ष म्हणून त्यांनी त्यांचं केलेलं काम ह्याचा मी नेहमी आदर करतो. शेवटी पक्षावर मी कधीच बोलत नाही आणि त्यांच्या नेत्यांवर मी बोलत नाही. कारण त्यांच्या अनेक नेत्या पुण्यनगरीत काम केलं, एक व्हिजन म्हणून काम केलं, त्यांच्यावर कधीच बोलत नाही. पण अड्ड्यावाले, गुत्त्यावाले, बारवाल्यांची संख्या वाढलेली त्याच्यावर बोलतो आणि पुणेकरांना जे लुटतात त्यांना मी विचारतो आहे. मी काही पक्षावर कधी बोलत नाही आणि बोलणार नाही. या बडेकरांची गाडी तुम्ही जी दाखवली, त्यांनी दिली, तर त्यामधले काय पुरावे आहेत का? तुम्ही सांगितलं की महापालिकेमध्ये यांना एवढी कॉन्ट्रॅक्ट मिळाली, त्यांना एवढी कॉन्ट्रॅक्ट मिळाली. महापौराची पुणे महानगरपालिकेची अस्मिता त्यांच्या दारात घाण ठेवली, ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आता कशी काय अस्मिता? आता हे जर लोगो जर त्या बिल्डरच्या गाडीवर असेल तर मी मनपाची अस्मिता आहे ना, ती कुठल्याही गाडीवर लावू शकतो का? महापौर म्हणून अधिकार आहेत का? आणि मग तुम्ही लावत असाल तर आमची अस्मिता तुम्ही बिल्डरांच्या दारात नेऊन बांधली ना. त्यावेळेस तुम्ही नाही बोलले काय? त्यावेळेस बिल्डर आला ना जैनमध्ये, तो दुसरा, हां म्हणून आला. नाही तर बडेकरांना काय आपण काय शोधत होतो का?
पण तुम्ही म्हटले माझे संबंधच नाही, वैफल्यग्रस्त आहे, पडलेत, मग आता ह्याला उत्तर त्यांनी द्यावे, तेवढाच विषय, बाकी काय. तर हे होते रवींद्र धंगेकर. त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की राजीनामा तर मुरलीधर मोहोळांनी दिलाच पाहिजे, परंतु ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये महापौर असताना मुरलीधर मोहोळ यांच्याकडून या गाडीचा वापर केला गेला आणि या बडेकर ग्रुपला देखील मोठ्या प्रमाणामध्ये महापालिकेकडून जे आहे ते अनेकदा कंत्राटे जी आहेत ती देखील दिली, अशा प्रकारचं मत त्यांनी एक्सवरती पोस्ट करून दिलेलं आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये काय नवनवीन खुलासे जे आहेत ते धंगेकर करतायत आणि या प्रकरणाचा शेवट नेमका कशा रीतीने होतोय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.